उमरखेड़ में सकल ओबीसी समाज द्वारा मार्च निकाला गया। शहर के श्री राम मंगल कार्यालय से होकर शिवाजी चौराहा, डॉक्टर अंबेडकर प्रतिमा से उप विभागीय अधिकारी कार्यालय तक ये मार्च निकाला। किसी भी हालत में ओबीसी आरक्षण को धक्का नहीं लगना चाहिए, ये प्रमुख मांग ओबीसी समाज की थी। इस मार्च का नेतृत्व एड संतोष जैन, बाला साहब चंद्रे, दिलीप सुरते, प्रकाश दूधेवार आदि ने किया। बता दें कि हाल ही में मनोज जरांगे पाटिल के अनशन के बाद मराठा समाज को ओबीसी में आरक्षण देने का वादा राज्य सरकार ने किया था। उसके चलते ओबीसी समाज के लोग नाराज चल रहे हैं। वंदे भारत न्यूज के लिए उमरखेड़ से प्रसेनजीत दिवेकर की रिपोर्ट। भारतात ओबीसी समाजाच्या एकूण 376 जाती आहेत। ओबीसी समाज हा 376 जाती विखरलेला आहे। उमरखेड तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा आणि महागाव तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर इथे जवळपास 74 प्रमुख जाती या ओबीसी समाजाच्या आहेत। असं असताना ओबीसी समाजात इतर कोणालाही आरक्षण मिळू नये अशी संपूर्ण ओबीसी समाजाची मागणी असून आमचा मोठा बंधू असलेला मराठा समाज यांच्यासाठी ईडब्ल्यूएस मध्ये 10% तरतूद आहे। एवढंच नाही तर मराठा समाजातील जे काही गरीब समाज आहे त्यांना निश्चित प्रमाणात सवलत मिळाली पाहिजे असंही आमचं मत आहे। परंतु त्याकरिता तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारकडून परवानगी घेऊन ज्या प्रमाणात तिथल्या आरक्षणाची मर्यादा 75% पर्यंत वाढवली, त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला स्वतंत्र असं चांगलं भरीव आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आम्ही या निमित्ताला करतो। आणि आमच्या संपूर्ण 12 बलुतेदार 18 पगड जातीचा असलेला हा ओबीसी समाज जो आहे त्यांचं आरक्षण अबाधित ठेवण्यात यावं अशी या निमित्तानं आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आणि मागणी करत आहोत। सकल ओबीसी समाजाच्या वतीनं उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी यांना जे काही ओबीसीवर जे काही आरक्षणावर आमचा हल्ला होत आहे आणि जे काही आमचं आरक्षण अबाधित राहण्यासाठी आम्ही सर्व सकल ओबीसी समाज बांधव फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत। आता तुम्हाला सांगायचं एवढंच की देशामध्ये 52% ओबीसी समाज आहे आणि एकूण 376 जाती मध्ये विखुरलेला हा समाज आहे आणि या समाजाला केवळ आणि केवळ 27% आरक्षण आहे आणि 27% आरक्षणामध्ये 376 जाती अतिशय गुणागोविंदाने आपलं आरक्षण घेत आहेत आणि त्याची वाटचाल होत आहे। परंतु या ठिकाणी मोठा समूह या ठिकाणी यामध्ये आरक्षणामध्ये वाटेकरी होत आहे आणि हे कुठेतरी आमच्या ओबीसी साठी फार मोठा धोका आहे। जर हे मोठे बंधू आमचे या आरक्षणामध्ये सामील झाले तर ओबीसी साठी आरक्षण शिल्लक राहणार नाही। म्हणून या निमित्ताने तुमच्या माध्यमातून सकल ओबीसी समाजाच्या वतीनं सरकारला एवढंच मी विनंती करतो की जे काही आमचं 27% आरक्षण आहे ते अबाधित राहून जे काही जैन साहेबांनी सांगितलं की यांना वाढीव आरक्षण द्या, कारण की त्यामध्ये सुद्धा गरीब लोक आहेत। मराठा आमचा बंधू आहे, मोठा भाऊ आहे, आमचा त्यांना विरोध नाही, द्वेष नाही, परंतु त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी विनंती या निमित्तानं आम्ही करतो। आणि दुसरी गोष्ट, देशामध्ये 52% समाज असून सुद्धा ते जातीनिहाय जनगणना होत नाही। अनेक वर्षापासून ही फार मोठी मागणी रेटून धरल्या जाते आहे, परंतु ही मागणी आतापर्यंत पूर्ण झालेली नाही। तेव्हा जातीनिहाय जनगणना करावी अशी सरकारला विनंती करतो आणि या ठिकाणी